नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेमच्या 20 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की आता काव्य आणि नंदिनी घरी आलेले असतात. तर नंदिनी सगळ्यांना गिफ्ट देत असते. नंदिनी मानिनीला म्हणते, आई हे बघा, आईने तुमच्यासाठी हे गिफ्ट दिलेलं आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अगं कशासाठी? तेव्हा आता नंदिनी म्हणते, असू द्या हो. तर आता नंदिनी बॅगमधनं परत वसू आत्यासाठी गिफ्ट काढते आणि म्हणते, आत्या तुमच्यासाठी आईने गिफ्ट दिलेलं आहे, घ्या तुमचं गिफ्ट. तेव्हा आता वसू आत्या ते गिफ्ट घेते आणि जोरात फेकते आणि म्हणते, लाज नाही वाटत? एवढं सगळं झाल्यानंतर तरी तुझी आई गिफ्ट्स पाठवते. तुझ्या जागी कोणी दुसरी मुलगी असती ना, तिने आत्महत्या केली असती. आता हे बोलणं वसू आत्याचं ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण खूप वाईट बोललेली असते वसू आत्या. आता काव्याला खूप राग येतो. काव्या डायरेक्ट तिच्या समोर येते, वसू आत्याच्या समोर येते आणि म्हणते, तुमच्या मुलीच्या बाबतीत झालं असतं तर तिला सुद्धा सांगितलं असतं का तुम्ही आत्महत्या करायला? तेव्हा आता वसू आत्या म्हणते, तोंड सांभाळून बोल. तेव्हा आता काव्यासुद्धा छान बोट दाखवून म्हणते, तुम्ही सांभाळून, आवाज खाली. आता काव्याने सगळ्यांसमोर वसू आत्याचा अपमान केलेला असतो, कारण वसू आत्या बोललीच असते तशी, कारण ती खूप चुकीचं बोललेली असते नंदिनीला. म्हणून काव्या बोलले ते सगळ्यांना बरं वाटत असतं, कारण तिने सडे उत्तर दिलेलं असतं वसू आत्याला. तर रम्याच्या पायाखालची जमीन सरकते. रम्या म्हणते की माझ्या आईला उलट उत्तर देते, आणि तेही या भाषेमध्ये, मोठ्या भाषेत बोलून. पार्थला आणि जीवाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं, कारण शारदाने एवढ्या प्रेमाने दिलेले गिफ्ट्स वसू आत्या डायरेक्ट फेकून देते. तर विक्रमला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं की वसू आत्या अशी का वागते. मानिनीला सुद्धा हे पाहून तिचे डोळेच मोठे होतात, कारण वसू आत्या थोडी असतेच तशी, पण आज आहे ना, वसू आत्याने खूप डायरेक्ट हातच्या बाहेर गेलेलं असतं, डायरेक्ट आत्महत्या करण्याचा विषय काढलेला असतो, म्हणून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता काव्याबरोबर सडे उत्तर देते. आता काव्याबरोबर वसू आत्याला सरळ करणार, आणि नंदिनी आणि काव्य आता दोघी शांत होतात आणि त्या मग त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता मानिनी म्हणते, वसूताई तुम्ही अशा का बोलल्या? तेव्हा आता वसू म्हणते, ती काव्या कशी बोलली माझ्याशी, तुला दिसलं नाही का? तेव्हा आता मानिनी म्हणते, अहो जाऊ त्या, नवीन लग्न झालेलं आहे, तुम्ही पण अशा आत्महत्येचा विषय काढला म्हणून ती बोलली रागाने. तेव्हा आता मानिनी तिथून निघून जाते, सगळ्या निघून जातात. तर रम्या आणि वसूच तिथे असते. वसू आता म्हणते की आता काव्याची एवढी हिंमत की मला उलटं उत्तर देते, आणि तेही सगळ्यांसमोर माझा तिने अपमान केला. मी सगळ्यात मोठी आहे या घरामध्ये, माझा काय अपमान केला तिने? माझं काहीच ठेवलेलं नाही तिने. आता बघतेच मी त्या काव्याची आणि नंदिनीची दोघा बहिणींना आता ह्या घराच्या बाहेरच हाकलून देते, असं आता वसू आत्या म्हणत रम्याकडे बोलत असते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद.